नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी हिरव्या मिरचीतली शेवग्याची सुकी भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतले मी. खोबरं, मिरची, आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. तर इथे मी अगोदरच शेवग्याचे छोटे छोटे तुकडे करून थोडंसं पाण्यामध्ये कढईमध्ये अगोदरच शिजत ठेवले होते. कुकरला नाही लावले कारण की कुकरमध्ये लय गाळ होतो त्याचा. तर इथं मी 5 मिनटं शिजवून घेतलं आहे शेवगा. थोडंसं पाणी घालून आणि थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. तिथे शेवग्याच्या शेंगा आपल्या शिजल्या, जास्त पण नाही शिजून द्यायच्या, नाही तर मग आपण ज्यावेळेला सुकी भाजी बनवतो त्यातमध्ये असा गाळ होतो त्याचा. आता हे आपण वाटून घेणार आहे हिरव्या मिरचीचं. त्यातमध्ये खोबरं, लसूण, आलं, जिरं आणि कोथिंबीर घालून ते वाटण मी न पाणी घालताच सगळं वाटून घेतले. ते आपलं वाटण तयार झालंय. गॅसवरती कढई ठेवली, त्यातमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. हा हिरव्या मिरचीतलं सुकी शेवग्याची भाजी खूप छान लागते, तुम्ही नक्की बनवून बघा. इथं आपलं तेल गरम झालं आहे कढईमध्ये. जे आपण वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचे त्याच्यामध्ये कढईमध्ये आणि ते चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. इथे थोडंसं तेल कमी पडलं होतं त्यामुळं मी परत थोडंसं तेल घातलं ह्याच्यामध्ये. तर इथं वाटण चांगलं परतून घेतलंय. सगळं वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे. इथं मी थोडंसं परत तेल ओतून सगळं वाटण व्यवस्थित परतून घेतलंय. नंतर इथं थोडीशी हळद घातली. त्यातमध्ये मी दुसरे अजिबात काही मसाले नाही वापरले. फक्त जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं, खोबऱ्याचं, आल्याचं, लसणाचं, तेच घातले. कोथिंबीर टाकून जिरं थोडं टाकलं होतं. ते सगळं वाटण व्यवस्थित परतले. त्यानंतर मी इथं 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आपण यातमध्ये पूर्ण मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी जे शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या पाण्यामध्ये, त्या वतायच्या त्यातमध्ये. त्या पण ह्याच्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं कारण का शेंगा आपल्या अगोदरच शिजल्या होत्या. थोडी हळद कमी वाटत होती म्हणून मी परत थोडी घातली. त्यातमध्ये मी मिक्सरचं भांडं जे आपण वाटण वाटलं होतं ते धुवून ह्यातमध्ये ओतले. ह्यातमध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं, आणि 1 मिनटं थोडं झाकण ठेवायचं ह्याच्यावर. ह्याच्यात उगाच थोडंसं मीठ घालायचं, जास्त नाही, कारण का शेवग्याच्या शेंगा शिजताना मी मीठ घातलं होतं अगोदरच, त्यामुळे आता मी जास्त मीठ नाही घातलं. इथे मी झाकण ठेवलं 1 मिनटं. तर आपल्या इथं शेवग्याची सुकी भाजी तयार झाली आहे हिरव्या मिरचीतली. तर हे खूप छान लागते खायला. तुम्ही पण नक्की बनवून बघा. शेवग्याची भाजी आपली तयार झाली. ती शेवग्याची भाजी आणि ज्वारीची गरम गरम भाकरी खूप छान लागते खायला. तुम्ही नक्की बनवून बघा आणि खा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.